गावाकडं असल्यावर साला उठून शान काढणारा गडी 9 वाजले तरी बी हातरुणातच बसलाय आणि म्हणतोय आंघोळी करायला पाहिजे काय रे. आणि ह्यो इसल्या खिडकी उघडतोय म्हणतोय आधीच कुठं आलाय बघायला लागलाय. 9 वाजले त्या अजून आंघोळीचा पत्ता नाही. ची सुरुवातच भंडाऱ्यापासून होती हो. देवाचं दर्शन घेतलं, कपाळ भरून भंडारा लिहिला. बघा सकाळच्या 9 वाजले ते आता ही गडी आंघोळ करून ह्यांना लवकर उठायची सवय आहे. कासुबो पाठ 4लाच उठतो या. आंघोळ बिंगोळी करून कसा बाहेर आलाय बघा इरोबाबात. भंडारा कपाळ भरून लावून सुरुवातच आमची भंडाऱ्यापासून होती. हे धनाजी पाटील बघा मोबाईल बघत बसला. बाकीचं जे आहे ते अजून 9 वाजले त्या रूमवर लोळायला लागल्यात. गावाकडे असल्यावर साला उठून शान काढणार पर काय इथं आल्यावर लय दांडगा रोबाब अशी परिस्थिती आहे बघा. आम्ही पण विचार केला आता बाकीच्यांच्या नादाला लागायचं म्हणलं आपण बी जरा फेरफटका बाहेर मारूया. बाहेर जर चहा बी भेटला तर चहा पाणी करूया म्हणलं. असं म्हणतच आम्ही सुटलो होतो बाहेर राहून मारत. हे आमचं राहायचं ठिकाण आहे बघा आराधना पॅलेस. अशा प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि आपल्या जय किसान जय जवान आरेवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया आता 9 वाजून 18 मिनटं झाली ती नाश्ता लागलाय का बघूया. भुका लागली गावाकडं म्हटलं तरी तुला जेवायचं टाईम होते अजून इकडं नाश्ता पण लागलेला नाही. बघूया आता नाश्ता लागलाय का लागले ठेवायला हळूहळू. बघा चहाची किटली तर ठेवल्या मोठीच्या मोठी नाही आता लागल तसं हाणाय ढिलं पडायला. हे बघा आमच्या मंडळाचा अध्यक्ष अजून 9 वाजून 20 मिनटं झाले तरी बी गरम पाणी शोधातच आहेत. ह्यांना अजून काही गरम पाणी भेटलेलं नाही. बघा नाश्त्याला इडली आहे, हे बघा चटणी, हे बघा चहाची किटली. नसता दणका दे जावं. बाकीचं मेंबर अजून रूमवर आहेत. बरं आम्हाला काय दम निघतोय वे आम्ही काय नाही आता म्हणलं बाबा पिलत्या 2-2 वाटे घेऊया सांबर चटणी देऊया दणका म्हणलं. काय आता हातानंच घ्यायला लागले ती नाश्ता करतच नाही तो परत जेवायची आशाच नाही. 2 तर घेतल्या बघा बोवान. हे बघा घेतलं बघा एकदाच द्यायचा दणका आता. जरा लेट का होईना पर नाश्त्याला गड्याने गाठ घातली बरं का तडक्यानं बघा. 2-2 वाटे, एक चटणीची वाटी, एक सांबरची वाटी. हे दणका द्यायला लागले तुम्हाला सांगतो. नाश्ता कुठला हो जेवणच आता. हां काय बाय आतना बिना आंघोळीच बी आल्यात. नाश्ता संपला म्हणजे काय करायचं तेव्हा ते असते बघा कसा काय बाय काय. पद्धतीने हे चमच्यान काय वसरना आणि आत काय जायना पोटात. मग हे आपल्या हातानं नुसतं तोंड फाकून बसायची बारी आहे. हातानं चालू करायचं आणि घ्या ना मग हातात लई फाकतो. हा वसरत हो तोंड फाकून बसायची बारी आहे. सांबर चांगला आहे.